हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नाशिक लोकसभेची जागा लढवण्यास तयार होतो, मात्र अपमान झाल्यामुळे माघार घेतली। मंत्री छगन भुजबळ यांचा खुलासा। राज्यातील 2 मोठ्या नेत्यांची गुप्त भेट, मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये भेट झाल्याची सूत्रांची माहिती। येत्या काळामध्ये मोठ्या राजकीय हालचाली होण्याचा अंदाज। विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वाधिक जागा मिळतील, जयंत पाटलांचा दावा। पुन्हा चर्चा होणार असल्यानं आकडा सांगणार नाही, पाटलांचं वक्तव्य। मुख्यमंत्रीपदासाठी आमच्या पक्षात जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे अनुभवी नेते, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। विधानसभेसाठी 80 जागांवर भुजबळांचा दावा कायम, आम्हाला 15 ते 20 जागा तरी जास्त द्यावाच लागतील, भुजबळ ठाम। 15 दिवसानंतर महायुती राहणार नाही, अधिवेशनामध्ये निधी वाटप झाल्यानंतर तिन्ही पक्ष वेगळे होतील, रोहित पवारांचा दावा। तो रोहित पवारांनी कुठे भविष्य पाहिलं माहिती नाही, भुजबळांचा टोला। महाराष्ट्रात वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट, आता राज्यामध्ये जिंकल्याशिवाय हार घालणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीमधील अटींवरून आव्हाड संतापले, शिष्यवृत्तीमध्ये जाचक आणल्याचा आरोप, मनुस्मृती डोक्यात गेल्यावर काय होतं याचं हे उत्तम उदाहरण, आव्हाडांची टीका। अजित पवारांच्या अडचणी वाढल्या, शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लीन चिटवर अण्णा हजारेंचा आक्षेप, क्लोजर रिपोर्टला आव्हान देणार। पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करा, अन्यथा ओबीसी समाज भाजपला मत देणार नाही, नगरमध्ये पंकजा मुंडे समर्थकांचे बॅनर। अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार फेरविचार करणार, तब्बल 10 मंत्रालयांच्या सचिवांना योजनेचा अभ्यास करण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। अग्निवीर योजनेचा अहवाल 18 जूनला केंद्र सरकारला सादर केला जाणार, 25% ऐवजी 70% अग्निवीर जवानांना परमनंट केलं जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पावसाळी अधिवेशन कामकाजाचा कालावधी 27 जून ते 12 जुलैपर्यंत असण्याची शक्यता, विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार। नवनियुक्त मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प 22 जुलै रोजी होणार, सूत्रांची माहिती। संसदेचं पावसाळी अधिवेशन 22 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान चालणार। जे अहंकारी होते त्यांना प्रभू रामानं 240 वर अडवलं, संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांची भाजप नेत्यांवर सडकून टीका, काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला इंद्रेश कुमारांचा टोला। देशात 10 वर्ष फक्त अहंकार, सत्तेचा गैरवापर आणि बदल्याचं राजकारण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांनी न घाबरता समोर यावं, आरएसएसनं ठरवलं तर मोदी सरकार राहणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। स्मार्ट प्रीपेड मीटरसाठी वीज नियामक आयोगाची मंजुरीच नाही, महावितरणकडून 2.25 कोटी ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवले जाणार, योजनेबाबत तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता। पुण्यातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी आरोपी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अशफाक मकानदारची पोलीस कोठडी संपणार, आजच्या सुनावणीमध्ये पोलिसांच्या दाव्याकडे लक्ष। नीट परीक्षेच्या निकालामधील घोटाळ्यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी, प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची याचिका, संबंधित याचिकांवर एकत्रित सुनावणीची एनटीएची मागणी। विदर्भात पुढील 5 दिवस पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट, तर मुंबईसह उपनगरामधील अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी। पूर्व विदर्भामध्ये मान्सून दाखल, मात्र नागपूरला अद्याप प्रतीक्षा, पावसाअभावी उकाड्यामध्ये प्रचंड वाढ, नागपुरात 41 तर चंद्रपूरमध्ये 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। बकरी ईद निमित्त खासगी दुकानांसह महापालिका बाजारात प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी, मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।